साठी जास्तीत जास्त सभा घेण्यासाठी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची धावपळ पाहायला मिळाली। कराड नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सिंह यादव यांच्यासाठी सभा घेतल्यानंतर विटा नगर परिषदेच्या प्रचार सभेला निघण्यासाठी रात्री 9:30 वाजता उपमुख्यमंत्री शिंदेंनी धावत पळत गाडी गाठली। मलकापूर नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होत असून शिवसेना धनुष्यबाणावर स्वतंत्र लढते आणि या ठिकाणी अक्षय संजय मोहिते हे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। प्रचार सभेच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी आपला मित्र संजय मोहिते याची आठवण काढत त्याच्या मुलाला निवडून द्यावं हीच माझ्या मित्राला श्रद्धांजली ठरेल असं म्हटलं। उमरगा येथील प्रचार सभेत प्रताप सरनाईकांनी डायलॉगबाजी केली। एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता, हम अगर किसी के साथ दिल से जुट जाते हैं तो उनके लिए हम खास काम करते हैं असं डायलॉग म्हणत सरनाईकांनी राजकीय टोलेबाजी केली। नितेश राणे आणि निलेश राणेंच्या भांडणावर खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। दोन सखे भाऊ ज्यावेळी एकमेकांच्या विरोधात भांडतात त्यावेळी नक्कीच काहीतरी झालंय हे महाराष्ट्राच्या जनतेने ओळखावं असं मोहिते पाटलांनी म्हटलंय। दोन भावांच्या भांडणात धाराशिव जिल्ह्याचं नुकसान झालं असं वक्तव्य धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय। महायुती सरकारनं कोट्यवधी रुपयांचा निधी दिलाय, त्या निधीतून जिल्ह्याचा विकास करण्याऐवजी एक जण पाण्यात उतरून रील बनवतो तर दुसरा समाज माध्यमांवर स्वतःची पाठ थोपटून घेतो अशी टीका प्रताप सरनाईक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केली आहे। राज्यातील केवळ 2च महापालिकांनी 50% राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्यामुळे महापालिकांच्या निवडणुका आधी घेता येतील किंवा घेता येणं सोपं जाईल का हा विचार करून त्याबाबतची चाचपणी राज्य निवडणूक आयोग करत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। राज्यातील 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये राजकीय आरक्षण हे 50%पेक्षा अधिक आहे। त्यातील सर्वाधिक संख्या ही विदर्भातली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम सुनावणीच्या अधीन राहून तिथे निवडणूक होणार असल्यानं त्यावेळी आदेश काय येतो आणि कधी येतो त्यावर ओबीसी नगरसेवक आणि नगराध्यक्षांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देताना राज्य निवडणूक आयोगानं SC/ST महिलांच्या बाबतीत अपूर्णांक संख्या नजीकच्या पूर्ण संख्येत मोजण्याची सूट दिली आहे, पण हीच पद्धत ओबीसींसाठी विचारात घेणार नाही असं स्पष्ट केलंय। त्यामुळे बहुतांश ठिकाणी ओबीसींची एक जागा कमी होते। आयोगाकडून ओबीसींवर हा अन्याय होतोय। याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या निवेदनावर 2 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला दिले। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानं मुंबई महापालिका निवडणूक 2025 करता प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्ध केलं। एकूण 227 जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातीसाठी 2 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरता 61 जागा राखीव झाल्या, तर एकूण 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव झाल्या। नशिराबादमध्ये भाजप सेना युतीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना रंगलाय। राष्ट्रवादी पक्षातर्फे कॉर्नर बैठकांवर जोर दिला जातोय। छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ समोर आलाय। मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी मतदारांनी दाखल केलेल्या हरकती वाचून दुरुस्तीचे निर्देश दिले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विटा शहर दत्तक घेत असल्याचं जाहीर करत शहराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याची घोषणा केली आहे। नगरविकास खातं माझ्याकडेच आहे, त्यामुळे पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन शिंदेंनी मतदारांना केलंय। विटा नगर परिषदेमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी दुरंगी लढत होणार आहे। नशिराबाद नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून कडाक्याच्या थंडीतही रात्री उशिरापर्यंत प्रचार केला जातोय। जागोजागी कॉर्नर सभा घेत उमेदवार शक्ती प्रदर्शन करतायत। कर्जतमधील विकासाची कामं मार्गी लावली नाहीत, तेच आता आपल्या कुटुंबासाठी मतांचा जोगवा मागायला आलेत असं म्हणत सुनील तटकरे यांनी आमदार थोरवेंवर निशाणा साधलाय। महाराष्ट्राच्या इतिहासात जेवढ्या योजना झाल्या नाहीत तेवढ्या योजना आपण 2.5 वर्षांच्या कार्यकाळात केल्या असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। तर महाराष्ट्रातील करोडो लाडक्या बहिणींचा भाऊ ही ओळख माझ्यासाठी खूप मोठी आहे असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं। आता एक सविस्तर बातमी। मंत्री अदिती तटकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर टीका केली आहे। भरत गोगावले हे नैराश्यातून टीका करतात, टीका करण्यात वेळ घालवला तर जिल्हा कधी पुढे नेणार असा टोला त्यांनी लगावलाय। गोगावले हे सातत्यानं खासदार सुनील तटकरेंना टार्गेट करतायत। त्यावरूनच बदलापुरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात बोलताना अदिती तटकरे यांनी भरत गोगावलेंवर पलटवार केलाय।
एक कसं आहे की काही वेळेला काही नैराश्यातून, काही वेळेला काही वेगवेगळ्या स्थानिक याच्यातून काही टीका टिप्पणी होत असते. मी काम करत असताना मला महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये पण काम करायची संधी मिळाली. आज फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये पण काम करण्याची संधी मला दादांच्या आशीर्वादातून मिळत आहे. त्याच्यामुळे टीका टिप्पणीकडे आम्ही फार लक्ष देत नाही, कारण आम्हाला टीका टिप्पणी करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेतलेलं नाहीये. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. चिकलठाणा विमानतळावर 2 वर्ष देशांतर्गत आणि विदेशी सेवेसाठी एअर एशियाला लँडिंग चार्जेस माफ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे. अतिरिक्त इन्सेंटिव्ह आणि लँडिंग चार्जेस माफ केल्यानं एअर एशियाचा प्रति लँडिंग 1 लाख ते 1.5 लाख रुपयांचा फायदा होणार आहे. नगर परिषद निवडणूक आणि मतमोजणीमुळे जळगाव जिल्ह्यामध्ये 2 आणि 3 डिसेंबरला आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित आठवडे बाजार इतर दिवशी भरवण्याबाबत आवश्यक ती व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. खासदार श्रीकांत शिंदेंच्या पुढाकारानं डोंबिवलीत संत सावळाराम महाराज अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. यासाठी शासनानं 180 कोटी मंजूर केलाय. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या संकुलाचे देखभाल आणि व्यवस्थापन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे सोपवण्यात येणार आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय मंत्री गिरीश महाजन यांना आला. जामनेरहून ओझरकडे जात असताना हेलिकॉप्टरच्या पंख्यातून ऑइल गळती झाली. पायलटनं सुखरूप हेलिकॉप्टर उतरवल्यामुळे गिरीश महाजन थोडक्यात बचावले. 6 महिन्यांपासून पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणाऱ्या तोतया IAS महिला अधिकारी कल्पना भागवतच्या मोबाईलमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांचा OSD म्हणून मिरवणाऱ्या अभिषेक चौधरीच्या मुसक्या आवळल्या. दोघेही दिल्लीतच सापडले. अहिल्यानगरच्या निमळक येथील युवक अमोल कांबळेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये युवक गंभीर जखमी होऊन कोमात गेला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होती. छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील जेवणात पाल निघाल्याप्रकरणी अखेर 4 दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर प्रभारी गृहप्रमुख आतिश ससाणे यांच्या तक्रारीवरून मेसचा कंत्राटदार DM एंटरप्राइजेसचा नागनाथप्पा गौर शेट्टे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील विमाननगर परिसरात कोयत्यानं तोडफोड करणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आरोपींनी तोडफोड केलेल्या ठिकाणी पोलिसांनी 4ही आरोपींची भिंड काढत त्यांना कान धरत उठाबशा काढायला लावल्या. गोरेगाव पूर्व येथील आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोळ्यात मिरची पावडर टाकून सोन्याची चेन हिसकवणाऱ्या टोळीतील 4 जणांना आरे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे सगळ्यांना ताब्यात घेतलं असून सर्व आरोपी मानखुर्द येथील रहिवासी आहेत. MMC झोनचा प्रवक्ता अनंतसह 11 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. दरेकसा पोलीस ठाण्यामध्ये माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांवर 3 राज्यात 2 कोटींचं बक्षीस होतं. कुख्यात गुंड गजामाने पुणे पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडला. कोर्टाच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये थांबण्यास गजामाने याला पोलिसांनी मनाई केली आहे. त्यामुळे गजामाने आता पुणे महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर राहणार आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर गजामानेनं गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांसमोर हजेरी लावली. मुंबई महानगरपालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत तातडीचे आदेश दिले. सोलापूरच्या बस स्थानकाची अवस्था पाहून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केलाय. अस्वच्छता आढळल्यानं आगार प्रमुखाला सरनाईकांनी निलंबित केलं. मावळ तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी आयोजित मूल्यवर्धन प्रशिक्षण नायगावातील व्यंकटेश्वर वर्ल्ड स्कूल इथे संपन्न झालं. विद्यार्थ्यांमध्ये उपक्रम आणि आनंददायी खेळांच्या माध्यमातून शाळेची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.